कारवाई व्हायला पाहिजे यासाठी मुंबई काँग्रेसच्या मला वाटतं भांबावलेल्या अवस्थेमध्ये काँग्रेस आहे आणि त्याच्यामुळे हा विषय घे तो विषय घे सरकारनं क्लिअर कट या संदर्भामध्ये चौकशी करून कारवाई करणार हे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं. संबंधितांनी आपली भूमिका जाहीर केली. आता FIR झाल्यानंतर चौकशी आणली त्या ठिकाणी सिद्धता झाल्यावर निश्चितपणे त्याच्यावर कठोर कारवाईचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. पण यांना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नको, त्यांना प्रश्न भिजत राहिला पाहिजे आणि आपलं राजकारण या आधारे करता आलं पाहिजे. अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न काँग्रेसचा आणि त्यांच्या महाविकास आघाडीचा दिसतो. महाविकास आघाडीमध्ये धुसफूस आहे आणि वाटल्या असं दिसते कारण वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये काँग्रेससाठी स्वभावाचा मला वाटतं काँग्रेसचं अंतर्गत पण फाटलंय आणि महाविकास आघाडीत फाटलेच फाटले. एकीकडे त्या ठिकाणी सांगायचं आम्ही स्वभावावर लढणार, दुसरीकडे त्यांचे नेते स्थानिक त्या ठिकाणी नाशिकला महाविकास आघाडी म्हणून लढणार. तर मला वाटतं की स्वबळात बळच राहिलेलं नाही तर स्वबळाचा उपयोग काय. आणि वडेट्टीवार ही काय अथॉरिटी नाही. प्रदेशाध्यक्ष बोलले असतील तर एक वेळ समजू शकतो, परंतु प्रदेशाध्यक्षांना सुद्धा अधिकार गांधी परिवार सांगेल तेव्हा ती काँग्रेसची अधिकृत भूमिका त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं महाविकास आघाडी भांबावलेली आहे. काँग्रेसचं जास्तीचं भांबावलेलं आहे. त्यांना काय करावं काय समजत नाही. कारण मनसे राजकारणी साहेबांसोबत त्या ठिकाणी गेलेली आहे. त्याच्यामुळे विचारधारांचा प्रश्न निर्माण होणार आहे. परंतु स्वबळावर लढो नाही या ठिकाणी 3 लोक एकत्र लढो मनसेचे महायुतीवर काहीचा परिणाम होणार नाही. भाजप सहित महायुती आम्ही ताकदीनं लढू आणि जिंकू. काँग्रेस नेत्यांनी सावरकरांबाबत तरी वैचारिक अडचण आम्हाला ठरते पण नाशिकमध्ये चित्र उलट दिसतंय. नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसे एकाच वैचारिक अडचण करायला ज्यांनी विचारधारा भासण्यात गुंडाळली त्यांची वैचारिक धारा आता राहिलेली आहे का? मूळ काँग्रेसचा विचार आता कुठे दिसतोय का? आता सगळी विचारधारा गुंडाळून ठेवून त्या ठिकाणी काँग्रेसचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं वैचारिक गोष्टी काँग्रेसने तर आता कधीच करू नये. संदीप देशपांडे यांनी आज आशिष शिलार यांच्यावर गंभीर आरोप केले. एकंदरीत बघितलं तर या सगळ्या आरोपांकडे खरं तर कालपूर्वपर्यंत अगदी खूप चांगली भाषा होती, अचानक बदलली. काय नेमकं म्हणायचं? मला वाटतं आता यांनी हिंदूंची मंदिरं सुद्धा सोडली. आता यांची मदत श्री गणेशाच्या मंदिरापर्यंत असणाऱ्या मतदारापर्यंत गेली. म्हणजे ह्यांना मराठी द्वेष, हिंदुत्वाचा द्वेष, हिंदूंच्या मंदिरांच्या मधल्या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट. परंतु आजूबाजूला असणारे मदरसे, आजूबाजूला असणारे मशिदी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतंय याच्याकडे बघायला त्या ठिकाणी वेळ नाही. आणि त्याच्यामुळं यांची भूमिका काय आहे हे दिसून येतं. खरं म्हणजे उद्धवजी ठाकरेंना थोडा वेळ लागला महाविकास आघाडीच्या संदर्भात त्या ठिकाणी. परंतु या ठिकाणी आता मनसेला फार लवकरच त्या ठिकाणी उपरती त्या ठिकाणी झाली. राष्ट्रातल्या सुरक्षा पण वाढवण्यात आली आहे. काय मला वाटतं शेवटी हा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न आहे. त्याला अत्यावश्यक सुरक्षेची आवश्यकता आहे का? त्याच्यामुळे जर राज ठाकरे भले विरोधी पक्षाचे नेते असले तर ते राज्यातील महत्वाचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे सुरक्षाविषयी काही कोणाला काय वाटतं म्हणून केला जात नाही. त्याची एक सिस्टीम असते, इंटेलिजन्स असतं आणि त्यांचा रिपोर्ट येऊन त्यावर गृह खात्यात ऍक्ट होत असतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं. ड्रोन फिरतोय MMRDA आमच्यावर कोणतरी केळणी करतोय. राजसाहेबांची सुरक्षा त्या ठिकाणी वाढवली, काहीतरी काळं गेलंय. मला ते अत्यंत भांबावलेले आहे, संभ्रमित झालेले आहे आणि त्याच्यामुळं विकासाकडे त्यांचं लक्ष नाही. मुद्द्यांवर चांगल्या अर्थानं काय चुकत असेल तर दाखवण्याची धमक किंवा तसं काही दिसत नाही आणि मग असा रडीसाडाव त्या ठिकाणी या लोकांचं सुरू आहे. एकच याला लागूनच एक प्रश्न म्हणून
काल परवापर्यंत भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवणारे राज ठाकरे अनेक बाबतीत त्यांनी म्हणजे एकदम कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली होती. अगदी त्यांचा पेहराव देखील म्हणजे भगवी शाल वगैरे त्यांच्या खांद्यावर किंवा दिसायला लागली होती. अचानक तुम्ही जसा उल्लेख केला की उद्धवजींना वेळ लागला, यांना जरा लवकर काय नेमकं म्हणायचंय का? नाही, मला वाटतं संगतीचा परिणाम असतो. त्याच्यामुळे असंघाशी संघ केल्यावर त्या ठिकाणी काय होतं याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळे मतांच्या लाचाळीसाठी हिंदुत्वाची शाल सुद्धा फेकून देण्याची भूमिका ही मला वाटतं हिंदुत्व प्रेमी जनतेला, मराठी माणसाला कधीच त्या ठिकाणी आवडणारी नाहीये. आणि त्याच्यामुळं आजची संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद हे त्या ठिकाणी आपल्या मंदिरांपर्यंत टीका करण्यापर्यंत गेले. यातूनच यांचं भविष्य आणि दिशा स्पष्ट झालेली आहे. मतांमध्ये कन्वर्ट नाही, मतदान कन्वर्ट होईल ना, पण यांच्या विरोधात होईल. उरली काय 2-5% मराठी माणसं किंवा हिंदुत्वाची लोक यांना मतदान देणार होती, ते आता आपल्या मंदिरांच्या मध्येच यांनी घुसखोरी केल्यामुळे आपल्या ओटसोरीच्या राजकारणासाठी हे मराठी माणसाला आणि हिंदुत्ववादी जनतेला आवडत नाही. त्याच्यावर मतपरिवर्तन नक्की होईल, पण यांच्या विरोधात मत नाही. बच्चूकडे म्हणतात की ज्यांनी मतचोरी करून गादी मिळवलेली आहे ते सगळे नामांकांची अवघड आहेत, निवडणूक आयोगाला गड्डी मिळाली. मला वाटतं बच्चू कडूच मर्दाचे आवडले महाराष्ट्रात एकच आहे. नामर्द, मर्द, शंड अशा प्रकारच्या कोट्या करण्यात आणि वात्रट बोलण्यात प्रसिद्धी मिळते असं काही नेत्यांचा समज आहे. त्याला आधार लागत नाही, पुरावा लागत नाही. आता नामर्दाची अवलाद आहे की काय आहे बच्चूंना दाखवायला लागेल मर्द लोकांना. त्यासाठी बच्चूंनी चॅलेंज स्वीकारावं. मग मर्द आहेत की नामर्द आहेत आम्ही दाखवून देतो. तर गड्डी दिली, काही संकेत आहेत की नाही? आपल्याला संविधान आहे, या अथॉरिटी आहेत त्या स्वायत्त आहे, आणि त्याला गड्डी देणं म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार, लाच घेतायचे सांगणं हे खरं म्हणजे आयोगाने FIR दाखल बच्चूकडून केला पाहिजे. कारण अशा प्रकारचं बेताल आलं केवळ पब्लिसिटी त्या ठिकाणी बच्चूकडून करतायत. मला वाटते त्यांच्या चळवळीसाठी पण चांगलं नाही. उर्दी सोडली तर त्यांना जी इज्जत किंवा मान होता तो पण घ्यायला नाही. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कुठल्याही गाडावर दिसत नाहीये, पण अनेक महत्वाच्या ठिकाणी भाजपची ताकद जोरदार वाढताना दिसते. आणि यामध्ये मित्र पक्षांची नाराजी देखील काहीशी होते. काल दीपेश म्हात्रे यांचा पक्षप्रवेश कल्याण डोंबिवलीमध्ये झाला. एकनाथ शिंदे आणि खास करून श्रीकांत शिंदे यांचे खूप जवळचे म्हणून ते ओळखले जात होते. काय नेमकं मित्र पक्षांना याच्यापासून धोका आहे असं म्हणायचं? रवींद्र चव्हाण यांची साईड फिगर त्यांच्या गोळीबाराचा आवाज येत नाही, परंतु त्या ठिकाणी धारातीर्थी विरोधात पडल्यानंतर रवी चव्हाण यांच्या व्यवहारस्थितीचा अंदाज येतो. काही लोकांचं राजकारण हे बाहेर दिसत असतं, मीडियात असतं, म्हणून रवींद्र चव्हाण हे अत्यंत शांत संयमीपणे पडद्यामागे पक्षवाढीसाठी काम करतायत. आणि त्यामुळे विरोधकांना अनेक धक्के रोजच्या रोज ते देत आहेत आणि निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम आपल्या सगळ्यांना दिसेल. और दिल्ली में जाना चाहिए। एमसी के कल चुनाव होने वाले हैं आज आपको लगता है कोई सोल्यूशन जो निकालने की कोशिश कर रही है? नहीं, मुझे लगता है एमसीए के बारे में ऐसा ही निर्णय हुआ है, क्योंकि स्पोर्ट्स की बहुत अच्छी संस्था है, इसमें राजनीति न आते हुए मुझे लगता है मुख्यमंत्री इसी तरह जल्दी एमएनएस बिगड़ गई है। उद्धव जी ठाकरे को तो थोड़ा टाइम लगा, लेकिन इनको इनका संग इतना जल्दी चिपक गया कि अभी वो मंदिर में घुस के वोटिंग होता है, इनको मदरसा दिखा नहीं, मस्जिद दिखी नहीं, मतलब इनकी दृष्टि दिशा क्या है तो स्पष्ट हो चुकी है। चुनाव आ रहे हैं कल लॉटरी होना है, ऐसे में 16 सिटिंग डेप्यूटी कमिश्नर लिख रहे हैं कि डीएमसी को एमसी रिटायर हो चुके हैं, आप कैसे सवाल है? अभी वो प्रशासकीय भाग है, मैं देखिए क्या करूँ,
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोणती प्रशासकीय और लगा तो गवर्नमेंट उसमें इम्प्लीमेंट कर सकते हैं वो प्रशासकीय सर एक नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलं की काँग्रेसला कुठेतरी संपवण्यासाठी शरद पवार पूर्णपणे ऍक्टिव्हली काम करतात, सोबत आहेत, मित्रपक्ष आहे, सगळ्या निवडणुका कुठेही संपत नाहीये काँग्रेस राष्ट्रवादी. नाना पटोले माजी प्रदेशाध्यक्ष आहे, आता देखील काँग्रेसमध्ये आहे. काय नाही मला वाटतं काँग्रेसच्या नाना तुम्हाला रोज ऐकायला येतं. आपण बघाल की हे तुझं माझं जमेना आणि तुझं वाचून कळमेना, एकीकडे बरोबर पण राहायचं, शिव्या पण द्यायच्या. आता पवारसाहेब तुमच्या महाविकास आघाडीतले घटक आहेत ना, ते तुम्हाला संपर्क निघाले. तुम्ही त्या ठिकाणी एकीकडे सोबळाचा नारा देता, दुसरीकडे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा देता. मला वाटतं कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नाही. दिशाहीन झालेला काँग्रेस पक्ष आहे. प्रदेश अध्यक्ष कोण आहेत हे आठवायला लागतं. त्याच्यामुळे नाना पटोलेंसारख्यांची अशा प्रकारची चुळचूळ सुरू करून आम्ही बी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न. लास्ट प्रश्न, एमसीए संदर्भात शरद पवारांनी आज भेट घेतली. आज अर्ज मुदतीचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही प्रसाद लाड यांच्यासोबत अर्ज भरायला देखील होतात. काय होणार पुढे? आजची भेट सफळ लागेल की मुख्यमंत्र्यांचा काही निरोप आलाय काय? प्रसाद लाडने फॉर्म भरला आहे. ते मित्र माझ्या पक्षाचे सहकार्य म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेलेले. परंतु आमच्या अंतिम निर्णय हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश असतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय देतील, जो आदेश देतील, तो प्रसादाने आमच्या सगळ्या लोकांना मानला जातो. हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलं आहे की सध्या सरसंघचालक मोहन भागवत यांचं कुणीच ऐकत नाही. सरसंघचालक म्हणतात की भारत मातेसाठी जे धर्मीय संघात येतील त्यांचं स्वागत करू. पण सपकाळ म्हणतायत की मोदींना रिटायर व्हा म्हणाले होते, त्यांनीही ऐकलं. या मोहन भागवतांचा काय आदर या ठिकाणी भाजप किंवा आमच्यामध्ये आहे त्याचा अंदाज त्यांना येणार नाही. त्याच्यावर त्यांची बरोबर फालतू आहे. मोहनजी भागवत यांचा सन्मान भाजपच्या खालच्या कार्यकर्त्यापासून ते मोदीजींपर्यंत आहे आणि त्याचं सर्टिफिकेट द्यायला सत्ताईंची आवश्यकता नाही आहे. आमच्या सन्मानाचा आणि आदराचा विषय मोहनजी भागवत आहे. जो बॉक्सिंगचा काय तुम्हाला बॉक्सिंगचं काही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.